सध्या राज्यात आणि देशात ज्या महिला अत्याचाराच्या, अपहरणाच्या, हिंसक घटना का घडत आहेत? लोकांची मानसिकता, नैतिकता का एवढ्या खालच्या पातळीवर गेली आहे? महिला, मुले आणि वृद्ध देखील अमानवी, अनैतिक आणि पाशवी वृत्तीकडे का झुकत आहेत? याची कारणे आपण शोधली पाहिजेत. समाज म्हणून समाजाची बांधणी काय असावी? राज्य म्हणून राज्यकर्ते आणि न्यायपालिका यांची कर्तव्य कमी पडत आहेत का? याचा विचार आज आपण करणार आहोत. मित्रहो, नसरापूरची घटना, चाकण, पुणे, खरात इत्यादी घटना यांचा तपशील मी सांगणार नाही. परंतु या विकृतीतून आपली संस्कृती, संस्कार कुठल्या अडगळीला पडले आहेत, त्यांचा कचरा का झाला आहे, याचा शोध घेणं प्रथम गरजेचं आहे. या सर्वांचं कारण आहे पोटाची भूक आणि वासनेची भूक. जगण्यासाठी, जीवनाच्या भरणपोषणासाठी पोट भरणं ही झाली नैतिकता. मग ती पोटाची भूक असो अथवा मानसिक, शारीरिक असो, त्याचा मार्ग सात्विक, पवित्र, निष्कलंक असावा लागतो. त्यालाच आपण समाज आणि समाजाची संस्कृती, जडणघडण म्हणतो. परंतु आज समाजाचा सामाजिक दर्जाच घसरलेला आहे. का घसरला? तर पोटाची भूक पोटापुरती मर्यादित राहिली नाही आणि शरीराची गरज शरीरापुरती मर्यादित राहिली नाही. ती गरजेपेक्षा वाढते तेव्हा ती विकृत होते. म्हणजे आपण आपल्या कष्टाच्या भाकरीवर समाधानी नाहीत. आपण आपल्या पदरात मिळालेल्या सुखसाधनावर समाधानी नाहीत. आपल्याला आपल्या क्षमता आणि कुवतीपेक्षा जास्तीचं अपेक्षित आहे आणि त्या हव्यासात आपण आपलं कुटुंब मागे सोडलं आहे. आपण आपला समाज, आपलं गाव मागे सोडलं आहे आणि वावटळीसारखी आपण आपली दुर्दशा करून घेतली आहे. म्हणून मुलं एकटी घरात, बाप दिवसरात्र कबाड कष्टात आणि आई एकतर दुसरीकडे कामधंद्यात किंवा विनाकारण शेजाऱ्या पाजाऱ्याच्या बरोबरी करण्यात व्यस्त आहे. म्हणजेच घर म्हणून घर राहिलं नाही, कुटुंब म्हणून कुटुंबासारखं राहिलं नाही आणि समाज समाजासारखा राहिला नाही. मग सद्भावनेची, प्रेमजिव्हाळ्याची सामाजिक छत्रछाया धरणार कोण? ही झाली एक बाजू. आता दुसरी बाजू ही आहे की पर्यावरण बदललं आहे. मग ते नैसर्गिक पर्यावरण असो अथवा मानसिक, सामाजिक पर्यावरण असो. डिजिटल युगाने तुमच्या मेंदूचा ताबा घेतला आहे. नको त्या, नाही त्या गोष्टी प्रत्येकाच्या हातात, नको त्या वयात आणि नाही त्यावेळी तुमची इच्छा असो अथवा नसो त्या पाहाव्या लागतात. आणि यातूनच लहान मुलं असो अथवा वृद्ध असो, त्यांच्या मानसिक पर्यावरणावर, नैतिकतेवर, संस्कारावर अचानक अदृश्य शक्तीकडून दृश्य परिमाणामध्ये भेदक आणि संहारक तोफगोळा डागल्यासारखे आहे. हे द्वंद्वच सतत विचारचक्रात प्रहार करीत राहतं. शरीराचा आणि मेंदूचा ताबा ढळतो आणि असं काहीतरी अघटित होतं. म्हणून मोबाईलचा वापर आणि उपयोगासाठी निश्चितपणे मर्यादित कसे करता येईल याचं उत्तर आपणच शोधलं पाहिजे. याला पूरक आणखी काही घटक आहेत जे विकृतीला पोषक आहेत. ते म्हणजे आपला असात्विक आहार. अन्नपदार्थातील रासायनिक घटक हे शरीरातील अतिरिक्त ऊर्जा निर्माण करतात. प्रदूषित हवा तुमच्या मेंदूला थंडावा देऊ शकत नाहीत. त्यामुळे मेंदूची उष्णता शारीरिक ऊर्जा वाढीस कारणीभूत ठरते. त्यामुळे मानवी शरीरातील वेगवेगळ्या ग्रंथीतून रसायनांची निर्मिती आणि हार्मोनचे असंतुलन व्यक्तीच्या स्वभावाला बदलण्यास कारणीभूत ठरतात. या मानवी पर्यावरणातूनच सामाजिक पर्यावरणाचा धोका निर्माण झाला आहे. आता तिसरं कारण आहे शासन, सरकार. सामाजिक बदलानुसार काय करणं गरजेचं आहे आणि काय केलं पाहिजे याचं आकलन नसलेले लोक सत्तेमध्ये आपण निवडून दिलेले आहेत. जेव्हा स्वतःला जगण्यासाठी श्वास महत्त्वाचा आहे, तेवढेच समाज सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार, सत्ता गरजेची आहे. समस्या आणि गरजांची प्राथमिकता जर नेत्यांना, राज्यकर्त्यांना कळत नसेल तर या राजकीय प्रदूषणात समाजाचा दम कोंडतो. अन्यायी व अत्याचारी लोकांना शक्ती मिळते. लक्षात घ्या, जिथे घाण आहे तिथेच दुर्गंधी वाढते आणि तिथेच जीवघेणे आजार पसरतात. मग याला जबाबदार कोण? एखादी घटना, एखादी गोष्ट हातातून गेल्यावर आक्रोश करण्याची परंपरा आपल्यात वाढते आहे. परंतु अशा घटनाच घडू नयेत म्हणून समाज, राजकारण आणि पर्यावरण स्वच्छ आणि सात्विक राहावं यासाठी आपले प्रयत्न काय? आपली जबाबदारी काय? जे आपल्या मनात आहे तेच जगात घडत असतं. म्हणून मन निर्मळ ठेवा, शरीराचं भरणपोषण सात्विक ठेवा,
नक्कीच निपक्षपाती निर्मळ विचार जन्माला येतील. धन्यवाद.